बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या लोखंडी सावरगावच्या अनंत माणिक राऊत यांचं MA पर्यंत शिक्षण झालं। शिक्षण संपल्यानंतर काही काळ नोकरी केली, मात्र नोकरीतून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यानंतर त्यांनी मग आपली वडिलोपार्जित 4.5 एकर शेती करायला सुरुवात केली। पारंपरिक पिकातून फारसं उत्पन्न मिळत नाही, तसंच रासायनिक खतांचा उत्पादन खर्चही जास्त असल्यानं त्यांनी विविध शेतीपूरक व्यवसायांचा अभ्यास केला। त्यानंतर त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला। आपल्याला शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसं करता येईल आणि आपल्याला नवीन काही प्रयोग करता येतील का, याच्यातून मी थोडासा अभ्यास करून दुसऱ्या नवीन जे प्रयोग करणारे शेतकरी आहेत त्यांच्याशी सल्लामसलत घेऊन एक असं निदर्शनास आलं की आपण रेशीम उद्योग हा यशस्वीरित्या राबवू शकतो। त्यासाठी मी त्याची सर्व माहिती अगोदर घेतली। रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुती लागवडीसाठी नांगरणी आधी 2 एकरमध्ये 6 ट्रॅक्टर शेणखत टाकलं। त्यानंतर नांगरणी कुळपणी करून व्ही जातीच्या तुतीची लागवड केली। तुतीची लागवड 4 बाय 1.5 फूट अंतरावर करण्यात आली। पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात आला। तुतीची वाढ चांगली व्हावी यासाठी 10-26-26 एकरी 1 पोत खताची मात्रा दिली, तर ठिबकमधून विद्राव्य खतं दिली। नांगरणी करण्याअगोदर 6 ट्रॅक्टर शेणखत एकरी या पद्धतीमध्ये मी 2 एकरमध्ये शेणखत टाकून घेतलं आणि त्यानंतर नांगरणी केली। तुती लागवड करत असताना 4.5 बाय 1.5 या पद्धतीमध्ये V1 या जातीचे कांडी पद्धतीने लागवड केली आणि ती लागवड करत असताना साधारणतः मी ठिबक सिंचनाचा पहिल्यापासून उपयोग करत आलो। त्यामुळे मला पाण्याची बचत झाली आणि कमी पाण्यामध्ये मी हे दोन्ही एकर तुतीचा प्लॉट मी उभा केला। त्यासाठी मी अंतर्गत मशागत जेव्हा प्रथम केली त्यावेळेस ते मशागत करत असताना प्रथमतः एकरी 1 पोत रासायनिक खत वापरून याची मेहनत केली। राऊत यांनी तुतीची लागवड केल्यानंतर रेशीम कोश निर्मितीसाठी 72 बाय 24 फूट आकाराचं शेड उभारलं। त्यात 33 बाय 1.5 फूट आकाराच्या रॅकमध्ये 5 गाळे तयार करण्यात आले। शेड दक्षिण उत्तर असल्यानं शेडमध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो, तसंच वेळोवेळी रेशीम कीटक आणि शेडची निगा राखण्यात येते। कीटक पालन करत असताना शेड उभारणी ज्यावेळी आपण करतो सरासरी पूर्व पश्चिम या पद्धतीमध्ये शेड उभारणी लोक करतात, परंतु माझ्या असं लक्षात आलं की पूर्व पश्चिम न करता आपण वेगळं एक प्रयोग म्हणून करून बघण्यासाठी मी दक्षिण उत्तर शेड उभारणी केली। दक्षिण उत्तर शेड उभारणी यासाठी की आपल्याला सकाळचा आणि संध्याकाळचा दोन्ही टाईमचा सूर्यप्रकाश शेडमध्ये कसा उपलब्ध होईल यासाठी केलेला आहे। शेड उभारणी करत असताना शेडची लांबी 72 फूट लांब आणि 24 फूट रुंद ह्या पद्धतीमध्ये ठेवलेली आहे आणि मधील अंतर 14 फूट उंच आणि कडेनं 12 फूट उंच या पद्धतीमध्ये वातावरण निर्मिती होण्यासाठी ठेवलेला आहे। तरी साईडनं शेडनेटचा वापर करून आणि आतमधून भागामध्ये हे चवाळ्याचा वापर करून यामधील तापमान 26 ते 28 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला कसं कायम राखता येईल यासाठी हे प्रयत्न केलेला आहे। राऊत यांनी रेशीम कीटकांची योग्य काळजी घेतल्यानं मागच्या बॅचमध्ये 1.5 क्विंटल कोशांचं उत्पादन मिळालं होतं। बंगळुरू जवळील रामनगरच्या बाजारात कोशांची विक्री करण्यात आली। 366 रुपये प्रति किलो याप्रमाणे त्यांना खर्च वजा जाता 39,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय। तिसरा मोल्ट पास होत असताना साधारणतः तिसरा मोल्ट हा 3 दिवसाचा असतो आणि 2 दिवसाच्या रात्रीची झोप असते आळ्यांची। झोप म्हणजे यामध्ये आळ्या कात टाकण्याच्या अवस्थेमध्ये असतात, मग यामध्ये आळ्या अन्न कुठलेही खात नाहीत, त्यामुळे फक्त एका मोल्टमध्ये 3 दिवस याप्रमाणे जर गृहीत धरलं तर ह्या 3 दिवसामध्ये आम्ही 2 वेळी प्रत्येकी सकाळ आणि संध्याकाळ या 2च टाईम त्यांना आळ्यांना फिडिंग देतो। त्या साधारणतः 4थ्या मोल्टमध्ये ह्या 4 दिवसाचा मोल्ट असून 36 तासांची ही आळ्यांची झोप असते। 36 तासाच्या झोपेनंतर आळ्यांना फ्रेश करण्यासाठी म्हणून आम्ही त्यावरती चुना आणि सेरिकेअर पावडर हे दोन्ही मिक्स करून आळ्यांवरती मारतो, जेणेकरून रॅकमधील आणि
आळ्या जिथं रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत तेथील निर्जंतुकीकरण व्हावे, बुरशी लागणार नाही यासाठी तो प्रयोग असतो। हा मोल्ट 4था मोल्ट पास झाल्यानंतर आम्ही 5वा मोल्ट हा शेवटचा मोल्ट असतो। ह्या अवस्थेमध्ये 6 दिवस आळ्यांना सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाला फीडिंग द्यावी लागते आणि त्यानंतर 6 दिवसानंतर आळ्या हे कोश निर्मितीसाठी उपलब्ध तयार असतात। 366 रुपये किलो प्रमाणे भाव लागलेला आहे आणि यातून मला 46,000 रुपये उत्पन्न मिळाले। त्यामधून मजुरी 7,000 वजा असता मला 39,000 रुपये मला यातून निव्वळ नफा राहिलेला आहे। आता माझ्या चालू प्लॉटमध्ये 1 क्विंटल 20 किलोपर्यंत मला माल निघणे अपेक्षित आहे आणि साधारणतः 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत याला भाव लागणं अपेक्षित आहे। राऊत यांनी योग्य व्यवस्थापन केल्यानं त्यांना रेशीम शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतंय। त्यांच्या रेशीम शेतीत त्यांच्या पत्नीचीही मदत मिळते। तसंच रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळत असल्यानं त्यांच्या वडिलांनीही समाधान व्यक्त केलंय। सध्याच्या अशा दुष्काळी परिस्थितीत सुद्धा सून आणि मुलगा हे दोघंजण मिळून शेतामध्ये कष्ट करतात आणि त्याच्याप्रमाणे समाधानकारक यंदाच्या ह्याच्यामध्ये नवीन उद्योगानुसार आम्ही सुखी झालेलो आहोत। आम्ही दोघांनी असा विचार केला की रेशीम व्यवसाय हा उत्तम व्यवसाय आहे, त्यामुळे आम्ही हा व्यवसाय सुरुवात केली आणि त्यामध्ये सरासरी आम्हाला एका महिन्याभरात 40 ते 45,000 2 एकरी असे उत्पन्न भेटतं। मराठवाड्यात दर 2-3 वर्षांनी दुष्काळ पडतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही। मराठवाड्यातल्या इतर शेतकऱ्यांनीही राऊत यांच्याप्रमाणे रेशीम शेतीची कास धरल्यास त्यांनाही पगाराप्रमाणे उत्पन्न मिळेल। दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग व्यवसायांचा स्वीकार केल्यास निश्चितच त्यांना ही कमी कालावधीमध्ये आर्थिक उत्पन्न सहज शक्य आहे। गरज आहे ती इच्छाशक्तीची। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लोखंडी सावरगाव, बीड।